12वी नंतर उच्च शिक्षणासाठी जी योजना आहे त्या योजनेचा सुद्धा 100% लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे। राष्ट्रीय पशुधन अभियान, कुक्कुटपालन आहे, शेळी मेंढी पालन आहे, गावागावामध्ये खेड्यामध्ये उद्योजक बनवण्यासाठीची योजना आहे। हे खातं माझ्याचकडे आता आहे। या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण युवकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि जास्तीत जास्त पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये या योजना राबवून या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी माझं सरकार कटिबद्ध आहे। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ॲग्री स्टॅक योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे आणि या ओळख क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे। कोणीही त्याच्या योजनांचा लाभ त्याच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही। जिल्ह्यामध्ये तत्सम धनगर समाजातील अनेक समाज घटक आहेत जे भटके आणि विमुक्त आहेत। यांना राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या लाभ देणार आहोत आणि यामध्ये प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या लाभांमध्ये 50% अनुदानावर काही योजना आहेत, काही योजना 20% अनुदानावर आहेत। या योजनांची पूर्ण माहिती, प्रशिक्षण आणि लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्टील आणि सीड्स उद्योगामुळे हा जिल्हा ओळखला जातो। मी मगाच सांगितलं की एक उद्योग लाखाचा पोशिंदा असतो। या उद्योगामुळे या भागामध्ये सिल्क आणि त्याच्यावर शेती करणारे शेतकरी आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या उद्योगामुळे या जिल्ह्याची ओळख आहे। चालू वर्षामध्ये 2046 एकरावर नवीन तुती लागवड करून जालना जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। याच्याबद्दल मला अभिमान वाटतो। जालन्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीनची उभारणी करण्यात आली असून उत्कृष्ट दर्जाचे रेशीम आणि सुताची निर्मिती त्या माध्यमातून करण्यात येत आहे। वेगवेगळ्या योजना राबवत असताना सामाजिक बांधिलकी आणि भान राखून या भागामध्ये मुलींना जास्तीत जास्त शिक्षण मिळावं आणि बालविवाह रोखावे यासाठी सुद्धा डिपार्टमेंट फार चांगलं काम करत आहे आणि त्याच्यामध्ये यश आलेलं आहे। 137 अल्पवयीन मुलींना बालविवाहापासून वाचवण्यासाठी यश आलेलं आहे। क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा संकुल याचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे। ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी 12 नवीन वसतिगृह मंजूर झालेली आहेत आणि त्यामधली 8 वसतिगृह ही सुरू झालेली आहेत। त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांना शिक्षणापासून पोषणापासून आपल्याला दूर ठेवण्याची जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना ते देण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्वाचा पाठीचा कणा आहे। यामध्ये जिल्हा नियोजनाच्या निधीतून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे शहरामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होत आहे। जालना महानगरपालिका नगर भूसंपादन झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळकत पत्रिका मिळत नाही ही जनतेची तक्रार लक्षात घेऊन या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी मिळून एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भूमापन मिळकतीचे GIS आधारित सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाम देण्यात आलेलं आहे। कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील विकसित अक्षांश रेखांश मिळणार आहेत आणि भविष्यात या मिळकतीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत आणि कमीत कमी तंटा होईल, तंटामुक्त असं शहर करण्यासाठी हा एक चांगला यशस्वी प्रयत्न आहे। आपण सर्वजण आता जसे एवढ्या संख्येने आला आहात, एवढ्या उत्साहाने आला आहात, जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात। आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात। त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते। आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही, पण आपली मान अभिमानाने उंचावेल आणि जालना पालकमंत्री पदाचा काळ लक्षात ठेवेल असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते। दिवस आधीच सगळ्या राज्याचे पालकमंत्री जाहीर झाले आणि मला जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद डिक्लेअर झालं। त्या क्षणाला जालन्यातनं इतक्या फोनचा वर्षाव झाला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तो बघून मला पण खूप आनंद वाटला की मला ह्या लोकांबरोबर या लोकांसाठी काम करण्यासाठी खूप चांगलं वातावरण मला इथे वाटलं। आणि मी आज इथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल ठेवणं याच्या एवढा सुवर्णयोग काय आहे आणि म्हणून मी थांबले होते। कारण प्रजासत्ताक दिन हा एक आपल्या संविधानातील सगळ्यात महत्वाचा विषय आहे
या देशामध्ये जो कोणी शपथ घेतो, मग ती आमदारकीची असेल, खासदारची असेल किंवा मंत्रिपदाची असेल, तो ही शपथ घेतो की आपण कोणाविषयी भाव बाळगणार नाही आणि कोणाविषयी कुठलीही वैराची भावना ठेवणार नाही आणि सरकार म्हणून लोकांच्या हिताची कामं करत राहू. तसंच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये मी आलेली आहे. आज जुने आमचे स्नेही लोणीकर साहेबांकडे चहाला आले. याच्यानंतर आणखी काही आमदारांनी चहाला बोलवलंय, त्यांच्याकडे जाणार आहे. नारायणराव आमचं स्वागत करणार आहेत रस्त्यात पुढचे. त्याच्यानंतर आपले दानवेंच्याकडे चहाला जाणार आहे. आणखी मला बरेच अर्जुनराव खोतकर आले होते, खासदार काळे आले होते. त्यांनी सगळ्यांनी बोलवलंय. मी म्हटलं आता टप्प्याटप्प्याने येते. अजून 2-3 ठिकाणी भेटी देणार आहे आणि आता मी गेस्ट हाऊसला सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. या जिल्ह्याचं काम करत असताना पूर्ण पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही. अत्यंत संविधानिक पद्धतीने काम होईल. सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये वचन प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जालनावासियांना दिलेलं आहे.